सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 राज्यसभेत सादर. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा स्थापनेचा अजेंडा एनडीए सरकारनं पूर्ण केल्याचा जितेंद्र सिंह यांचा दावा. वंदे मातरमला जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणे वैधानिक संरक्षण देण्याची तरतूद असलेलं राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत पारित. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पॅरा ॲथलीट दिलीप गावित आणि मोहम्मद बासिल या पदकविजेत्या खेळाडूंचं सदनाकडून अभिनंदन. IASV त्रिवेणीवरून यशस्वी समुद्र प्रदक्षिणा करणाऱ्या महिला चमूशी संरक्षण मंत्र्यांनी साधला संवाद. देशातल्या प्रत्येक मुलीसाठी ही कामगिरी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार. अंमली पदार्थ विरोधात सामूहिक चळवळीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नशामुक्ती जनजागृती अभियानात आवाहन. नागपुरात जागतिक दर्जाचं बहुउद्देशीय कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. अजिंक्य रहाणे याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. आणि गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये पावसाचा जोर. गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले. नमस्कार.